आमच्या घरात इथे नेटवर्क येत नाही आणि काय बघायचं असेल तर घराच्या बाहेर देवळाच्या इकडे जावं लागतं किंवा देवळाच्या इथे आसपास फिरताना नेटवर्क येतं. तर आम्ही असेच फिरायला गेलो होतो देवळाच्या इकडे आणि जाता जाता आम्हाला दिसली ही पिटुकलीशी फुलं. ही बघा कशी आहेत, ती एवढीशीच आहेत. त्याचं नाव माहिती नाही, रंग माहिती नाही, कुठल्या झाडाची काहीच माहिती नाही. म्हटलं उचलूया ही आणि गजरा करायला जाऊया. असंच फिरता फिरता आम्हाला अजून भरपूर साऱ्या रानभाज्या मिळाल्या. रानभाज्या आणि रानफुलं जी फक्त पावसाळ्यातच येतात. म्हणजे हे बघा ना कुठे गेलं ते. हे एक आहे, हे एक रान झाड आहे ज्याची भाजी काय करतात काय माहिती नाही. हे कसं आहे ते बघा, विचित्र म्हणजे कसं तरी वेगळंच आहे ते. उभई दांडी. आणि हे बघा इथे एक, ते बघा कसं आहे विचित्र. म्हणजे त्याला कीड लागलेली आहे पण परवापर्यंत ते चांगलं होतं. आणि आम्ही डायरेक्ट प्लेट घेऊन आलेलो होतो फुलं गोळा करायला ती. आणि अशीच आम्ही फुलं गोळा केली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर थोड्या वेळाने नितीन थोडीशी कामं केली आणि बसली फुलं विणायला. आम्हाला थोडीच कामं होती, आम्ही गेलो खाऊ आणायला. आणि असंच हळूहळू ती एवढीशी पिटुकली फुलांचं त्याने गजरा विणले आणि शार्दूलने आल्या त्याची वाट लावले. निताईने आल्या धागा घेतला, सुई घेतली आणि बसली झोपाळ्यावर हे गजरा विणायला. आम्हाला काय कामं नव्हती, शशीबाबांकडून पैसे घेतले आणि खाऊ आणायला गेलो. आणि तुम्हाला या फुलांची नावं माहिती असतील तर नक्की कमेंट करून सांगा. हा हळूहळू तिचा गजरा विणून झाला. आणि हा बघा ना किती मस्त दिसतोय. हां, फक्त हे 2 गजरे आहेत आणि तिने ते एकत्र केले नाहीत.